हॅलो एव्हरीवन, दिस इज ओमकार आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हाला तर माहितीच आहे की हा एक्सपेरिमेंट चॅनल आहे आणि आपण एक्सपेरिमेंट करतो कॉन्टेंटवर। तर बेसिकली मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, आय वॉज सो मच इनटू स्ट्रीट फूड। जसं की मला 4थी पर्यंत माहितच नव्हतं की कांदा भजी, बटाटा भजी आणि शेव चिवडा सोडून स्ट्रीट फूड असतं। ठीक आहे, आमच्या गावात शनिवारी बाजार भरायचा आणि शनिवारी आमचं बाबा आजोबा माझं बाजाराला जायचं आणि शनिवारी कांदा भजी आणि शेव चिवडा खायला मिळायचा। आणि मला तेवढंच माहित होतं की तेवढंच काहीतरी मिळतं बाहेरनं। ज्यावेळेस कोणतरी बाहेर जाऊन घरी येतं त्यावेळेस तेवढंच काहीतरी आणू शकतं, जास्तीत जास्त केळ फळांच्या नावाखाली, बाकी सगळं तर घरीच होतं शेती असल्यामुळे। त्याच्यानंतर ज्यावेळेस मी 5वीला गेलो त्यावेळेस मला समजलं की हे 3 सोडून पण वडापाव नावाचं एक स्ट्रीट फूड असतं। आणि त्यानंतर 5वीच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेला ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस तालुक्याच्या ठिकाणी गेल्यावर मला समजलं की समोसा नावाचं पण स्ट्रीट फूड असतं। त्यानंतर 10वीला ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस मला समजलं की पाणीपुरी नावाचं पण स्ट्रीट फूड असतं, समोसा, कचोरी, पाणीपुरी आणि आता लय नवीन ते मंचुरियन वगैरे, रोल्स, असा लय स्ट्रीट फूड आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे की आज आपण दिवसभर स्ट्रीट फूडवर जगणार आहे। तर व्लॉगला सुरुवात करू। आज आपण करणार आहे 24 आवर्स स्ट्रीट फूड इटिंग चॅलेंज। मराठीमध्ये आपण पहिल्यांदाच करतोय, ॲक्च्युली मला हे हिंदीमध्ये करायचं होतं पण फक्त आणि फक्त मी तुमच्यासाठी मराठीत करतोय। मला लय जणांनी सजेशन दिलं की बाबा हिंदीमध्ये कॉन्टेंट बनव, लय ग्रोथ होईल, पण मी त्यांना सांगितलं की मराठीत पण ग्रोथ होऊ शकते, मी तुम्हाला दाखवून देईन। तर आज आपण जाणार आहे 24 आवर्स स्ट्रीट फूड खायला जाणार आहे आपण। तर माझ्या डोक्यात थोडे 4-5 फूड आहेत पहिलेच प्रिपेअर की हे भेटू शकतं इथं, जिथं जिथं भेटेल तिथं खाणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणार आहे मंचुरियन खायला, त्यानंतर जाणार आहे चायनीज, वडापाव, समोसा, पाणीपुरी, भरपूर काय काय खाणार आहे। तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवतो मी कसं खातोय। आणि मी जास्त महाग का खाणार नाही माहिती आहे का, कारण मग पोटात पण दुखतं लोकांच्या, माझ्या नाही दुखणार बाहेरचं खाऊन। आपण गरीबासारखं एकदम 20 रुपयाच्या आतमधलंच खाऊया, जास्त महाग नाही खायचं। चायनीज जाईल 60-70 रुपयेपर्यंत, पण बाकी सगळं तर 20च्या आतच आहे। तर तुम्ही बघत राहा कंटिन्यू, मी खातो तुम्ही बघा। स्ट्रीट फूड चॅलेंज मधला आपला पहिला प्रोडक्ट आपल्या समोर आहे आता, म्हणजे पहिला फूड आयटम आहे, प्रोडक्ट नाही, फूड आयटम समोसा। आता माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागले खरं तर सांगायचं तर हा आपल्याला भेटलेला आहे 15 रुपयाला। म्हणजे बघा महागाई किती वाढली नरेंद्र मोदी। व्हिडिओला पहिल्यांदा समोसा खायच्या आधी लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करून सांगा तुम्हाला समोसा कसा वाटला। हा आता हे मी झालोय फूड ब्लॉगर आणि लाल चटणी आणि मिरची, तर मी टेस्ट करून बघतो कसं लागतोय आणि तुम्हाला सांगतो हा समोसा आहे ना, तर ह्याची अशी टोपी काढायची असते, चटणीत बुडवायची। हा तुम्हाला पुढे सांगतो, जास्त टोपी काढून घेतात त्यावेळेस लाल चटणी ह्याच्यात वरनं टाकायची अशी इथं आणि मग खायचं, मग ते असं परफेक्ट असतं। हा खायचा प्रकार आहे, तुम्हाला सांगतो। संपवतो मी आता, सगळं दाखवत नाही। तर आता जस्ट तुम्ही बघितलं की मी समोसा खाल्ला, पण मी गाडीत बसूनच खाल्ला, बाहेर जाऊन घेऊन आलो पार्सल आणि गाडीत बसूनच खाल्ला। गाडी असल्याचा काहीतरी थोडाफार फायदा झाला पाहिजे आणि बाहेर जायची माझी हिंमत नाही कॅमेरा घेऊन। आणि आता इथून जाणार आहे आपण, मला मंचुरियन खायचं आहे। खरं आहे काय झालं ना, मागच्या 3 वेळा मी मंचुरियन खायचं तिथं ट्राय केलंय पण तिथं नसतं, त्यामुळं भेटतंय की नाही याची गॅरंटी नाही। जर भेटलं तर खाऊ, नाही तर त्याच्या शेजारी आसपास काय असेल तर ते ट्राय करू। तो मित्रांनो दुसरा आपला फूड आयटम तुमच्या समोर सादर आहे, नूडल फ्रँकी। काय झालं ना, आम्ही मंचुरियन खायला गेलतो पण मंचुरियन वाल्याचं संपलं, ते मंचुरियन वाल्यानं बंद करून त्याचा सगळा आटपून निघालेला। त्याला म्हणलं की एक द्या ना प्लीज, एक तरी बनवून द्या, पण तो नाही म्हणला। हे खरं मी ठरवलं नव्हतं की मी खाणार आहे, म्हणजे हे डिसाइडेड पण नव्हतं। ठीक आहे, आता त्याच्या शेजारी दिसलं तर मग आता शेवटी स्ट्रीट फूडच आहे। तर हा दुसरा स्ट्रीट फूड आजच्या दिवसातला मी ट्राय करतोय आणि तुम्हाला सांगतो कशी टेस्ट लागते याची। खरं तर मी फ्रँकी आजपर्यंत कधी ट्राय केली नाही, फ्रँकी नावाचा प्रकार माझ्यासाठी पूर्णपणे नवीन आहे। पण ते शेजारी दिसला, हे बघा म्हणजे पॅकिंगचा प्रकार पण बघा थोडा गलिच्छ आहे, पण ऍडजस्ट करू आपण। शेवटी आता स्ट्रीट फूड कडून काय एक्सपेक्ट करू शकतो, 5 स्टारचं तर नाही एक्सपेक्टेशन ठेवू शकत। टेस्टला कसं लागतंय बघूया। तर ही फ्रँकी आहे, व्हेज फ्रँकी, व्हेज नूडल्स फ्रँकी आहे। ह्यात नूडल टाकले ते आणि वरनं हे काय म्हणते त्याला नाही माहिती। ह्याच्यानंतर आपण जाऊया दुसरा फूड आयटम खायला, ट्राय करूया नवीन काहीतरी। मंचुरियन तर आजच्या लिस्टमधनं गायब झालं, प्री डिसाइडेड काय आता ठेवणार नाही, कारण प्री डिसाइडेडमुळे जरा पचका होते, पोपट झाला आमचा। तर वडापाव किंवा पाणीपुरी किंवा मग अजून काय भेटलं तर भेटलं, बघूया। पण स्ट्रीट फूडच आज खायचं। त्यानंतर माझी इच्छा होती जाऊन पाणीपुरी खायची, पण एवढं पोट भरलेलं, यू नो माय ॲपिटाईट इज थोडंसंच आहे माझा ॲपिटाईट, त्यामुळे मी जास्त काही खात नाही। तरी पण एकच ट्राय केलं तर तरी पण तेवढ्यात मी फुल झालो आणि कंटिन्यू चारायची मला सवय नाही। काही लोकांना असती सवय की कंटिन्यू तोंड चालूच असतं त्यांचं। तर फायनली आपण जिथून सुरू केलेलं तिथंच परत रिटर्न आलोय। आणि खरं सांगायचं तर एक तुम्हाला मी सिक्रेट सांगतो की मी ज्या दुकानात गेलो स्ट्रीट फूड खायला ते सगळे माझे ओळखीचे होते, म्हणजे नाही का, मी नेहमीच जातो आणि खातो असे, म्हणजे आता खायचंच आहे दिवसभर चांगलं स्ट्रीट फूडचं। तर मग जी टेस्ट आहे आणि जी मला माहिती आहे त्या ठिकाणी जाऊन खाल्लेलं कधी पण चांगलं आहे, कारण मग नको ते प्रॉब्लेम होत नाही। तुम्हाला माहिती आहे बाहेरचं खाल्ल्यावर किती त्रास होतो। तर फायनली आपल्याला वडापाव पण मिळालेला आहे आणि आता टाइम झालाय 5 वाजले जवळपास। तर 5 वाजता मी वडापाव खातोय आणि संध्याकाळी चायनीज खाऊ पण रात्री। तर ओव्हरऑल मग 24 तास कंप्लीट होत जातील।
आणि रात्री झोपल्यावर तर कायच खाणार आहे. ठीक आहे, तर मी वडापाव टेस्ट करतो. हा पण एकदम भारी लागतो. कुठनं घेतला मी तुम्हाला सांगितलं असतं, पण नेक्स्ट टाईम मी डायरेक्ट तिथं जाऊन फुल लेंथवाली व्हिडिओज बनवेन, म्हणजे ते प्रिपरेशन वगैरे सगळ्या गोष्टी कशा असतात त्या. तर आता मी ट्राय करतो वडापाव. संध्याकाळी चायनीज खायला जायचं होतं, पण संध्याकाळी खाल्ला वडापाव तुम्ही बघितला, आणि यानंतर डिसाईड झालं की रात्रीच्या 8 वाजता जायचं आहे चायनीज खायला, व्हेज चायनीज, जे की फेमस आहे. माझे 2-3 मित्र होते, ते मला म्हटले की चल जाऊया, मी तुला घेऊन जातो. तर मग तिकडं गेलो, पण तिथं पण एवढी भयानक गर्दी होती आणि तिकडं गाडी घेऊन जाऊ शकत नव्हतो. मग आम्ही 2 व्हीलरवर गेलो, त्यामुळं ते पण गाडीत बसून खायचं तर आणि रिव्ह्यू द्यायचं ते तर काय मला जमलं नाही. पण ठीक आहे, हे सगळं प्रिपरेशन चालू आहे, तुम्ही बघू शकता. आणि बरीच गर्दी होती, बरेच कस्टमर होते, त्याच्यामुळं तिथं राहून शूट करायला, ते बोलायला, ह्या गोष्टी पण काही जमल्या नाहीत. आणि आय एम थोडासा इंट्रोवर्ट. आणि मग कसं बसं का होईना थोडंसं मी ट्राय केलं, की टेस्ट तर चांगली होती, एकदम मस्त. फक्त त्यांनी ज्यावेळेस मंचुरियन फ्राईड राईस सांगितलं, तर मंचुरियन जरा जास्त टाकायला पाहिजे होते, पण टाकले नाही. लिव्हिंग 24 hours ऑन स्ट्रीट. इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब.